ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री मैयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन, आणि आपण सर्व सद्भक्त सश्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आज सोमवार आणि आपला जे चिंतन आहे, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया। ही इथे सारे आनंदाने जीवन जगूया असं म्हणत असतो, ते आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपलं कर्म मात्र सत्कर्म असलं पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। की एखादा माणूस दुष्कर्म करत असेल आणि तो सुखी होईल असं होऊ शकत नाही। काही व्यक्ती आपल्याकडे तक्रार करतात की बाबा आपल्याला कसलं तरी टेन्शन येतंय, किंवा झोप लागत नाही, मन अस्वस्थ असतं, असे अनेक लोकांचं तक्रार असते। त्याचं खरं कारण काय? तर खरं कारण म्हणजे त्यांचं कर्म कुठेतरी चुकत असतं, मग त्यांच्याकडनं दुष्कर्म होत असतं। म्हणून हे दुष्कर्म आणि सत्कर्म, म्हणून अट्टहासाने सत्कर्म करा आणि निग्रहाने दुष्कर्म टाळा, हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे। म्हणजे प्रपंचात आपल्याला सुखी व्हायचं असेल, आता प्रपंच म्हणजे सर्व आपण कुटुंबात जिथे राहतो किंवा समाजात जिथे राहतो, म्हणजे कुटुंब, समाज आणि विश्व आणि व्यक्तिगत पातळी आहेच आपली, सगळ्या ठिकाणी जर आपलं कर्म सत्कर्म असेल तर आपण आनंदाने म्हणजेच अगदी समाधानाने जीवन जगू शकतो। लक्षात घ्या, इथे सत्कर्म हवं। जिथे जिथे दुष्कर्म पाहिलं जातं समाजामध्ये, तिथे तिथे त्या व्यक्तींना नंतर टेन्शन असतं, की मनामध्ये अनिष्ट चिंतन असतं, की नकारात्मक विचार असतो, आणि त्याच्यातून त्यांना सहजपणे असमाधान येतं। म्हणून माणूस सुखी आणि दुःखी हे स्वतःच्या कर्मातून होत असतो, नेहमी लक्षात ठेवा। त्याचं कर्म चुकत असेल तो असमाधानी असेल, की दुःखी असेल, किंवा चिंतेत असेल, हे सगळं जे होतं त्याच्या कर्मामुळे होतं। आणि म्हणून सत्कर्म केलं तर सुख आहे आणि दुष्कर्म केलं तर दुःख आहे किंवा समाधान आहे, हा निसर्गाचा नियम आहे। म्हणजे इथे कर्म सिद्धांत जो मांडला जातो, त्या सिद्धांत हा कर्मसिद्धांत त्याचे नियम आहेत, की इथे नियम एकच, सत्कर्मातून सुख आणि दुष्कर्मातून दुःख हे प्रत्येक माणसाच्या वाट्याला येत असतं। आणि म्हणून आपल्याकडनं सत्कर्मच व्हायला हवं। आता हे सत्कर्मच व्हायला हवं याचा अर्थ परत समजला पाहिजे, की कोणत्या गरिबाला मदत केली तर सत्कर्म आहे, उगीच कोणतरी मदत केली, त्याला नको आहे तरी तुम्ही मदत केली तर ते दुष्कर्मच आहे, कळलं? म्हणजे एखाद्याला भूक नाही तरी त्याला खायला लागलं, घे रे, खा रे, खा रे, खा रे, त्याला बिचार झेपत नाही तरी तो खातो, असं काही लोकांचं होतं, तर ते दुष्कर्म असतं। पण आपण ज्या वेळेला अगदीच एखादा भुकेला आहे किंवा एखादा अगदी मनापासून खातोय, त्याला दिलं खाऊ तर ते सत्कर्म, साधी गोष्ट। नकारात्मक विचार करण्याची जी पद्धत सर्वसाधारण माणसांच्या ठिकाणी आहे, कारण लहानपणापासून तसेच संस्कार आहेत, की कोणती गोष्ट चांगली आपल्याकडनं व्हायला हवी आणि त्याचा चांगला परिणाम आपल्याला मिळायला हवा, किंवा चांगलं कर्म केलं तर चांगला परिणाम मिळणार,
हा साधा नियम लक्षात असून सुद्धा माणसं नकारात्मकतेनेच विचार करतात, असं तर वाईट तर नाही होणार ना, हा एक विचार असतो. म्हणजे वाईट काहीतरी घडणार असे काही लोकांच्या मनात सतत असतं, भीती असते, घडते घडते आणि खरोखर घडतं. मग कारण विचारातून, नकारात्मक विचारातून ह्या गोष्टी आपण ओढावून देतो. तर कोणा जर एखाद्याच्या मनात कळत न कळत, आपल्याला कळत नाही आपण द्वेष करतोय, पण तो द्वेष असतो. आणि दुसऱ्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपण द्वेष करत असतो, खरं म्हणजे तितका जाणवत नाही आपण खरोखर द्वेष करतो, पण आपली कृती तशी असते. आणि ती जी कृती असते ती ही दुष्कर्म असतं, लक्षात घ्या. मग कोणाही बद्दल अनिष्ट चिंतन, द्वेष, मत्सर, कोणाबद्दलची निंदा करणं, आपल्या बोलण्यातून किंवा विचारातून एखाद्या व्यक्तीबद्दल अनिष्ट जे चिंतन आपण करत असतो, हे सगळं काही दुष्कर्म असतं. त्याच उलट सर्वांबद्दल ते सुखी व्हावेत हा विचार, की सर्वांचं हित व्हावं हा विचार, सगळ्यांच्या अडीअडचणी आहेत त्याच्यातून त्यांना मुक्त होऊन त्यांना हवं ते मिळावं ही मनापासून इच्छा. आपल्याला प्रत्येक वेळेला सगळ्यांना मदत करता येईल असं नाही, पण मदत नाही करता आलं तरी विचार मात्र असू दे, बाबा याचं भलं होऊ देत, त्याला मदत मिळू देत, दुसरीकडनं मिळून दे. आपण नाही देऊ शकत, समजा आपली नाही आहे परिस्थिती तशी, तर त्याला दुसऱ्याच्याकडनं मदत मिळावं अशी मनातून इच्छा धरणं हे सुद्धा सत्कर्म आहे. प्रत्यक्ष नाही देता आलं पण विचार तरी सत्कर्माचा असू दे, की त्याचं भलं व्हायला पाहिजे, भलं होऊ देत. हा जो विचार ज्या वेळेला आपल्या मनामध्ये सातत्याने येतो, कारण नेमकं काय होतं, जसा विचार तसा जीवनाला आकार, हा नियम आहे. विचार आपण जे करतो त्याच्यातून आपल्याच संचितामध्ये पाप पुण्याचे ठसे निर्माण होतात. म्हणजे नकारात्मक विचार किंवा अनिष्ट विचारातून पाप निर्माण होतं, पापाचा सूक्ष्म ठसा निर्माण होतो. आणि तेच सत्कर्म असेल किंवा सकारात्मक विचार असेल तर त्याच्यातून पुण्याचा ठसा निर्माण होतो. आणि हेच पाप पुण्याचे ठसे विशिष्ट काळामध्ये, लगेच नाही, कधी लगेच असतं, कधी काही काळानंतर आपल्या वाट्याला अनिष्ट की इष्ट परिस्थिती घेऊन येते. म्हणजे परिस्थिती जी आपल्या वाट्याला पुन्हा पुन्हा येते, चांगली किंवा वाईट, ते आपण पूर्वी केलेल्या कर्मातून येत असते, हे ते लक्षात घ्या. एखादी अनिष्ट, आपण आता चांगलं कर्म करतो आहोत, आपल्याला माहिती आपण चांगलं, तरी पण आपल्या वाट्याला अनिष्ट येते असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला पूर्व आयुष्यात कुठेतरी आपलं कर्म नकारात्मक चुकीचं झालेलं असतं आणि त्याचा परिणाम आत्ता आपल्या वाट्याला येतो. म्हणजे काही काळानंतर येतो. काही काळानंतर आल्यानंतर आपण तर म्हणतो, रे आपण तर चांगले विचार करतो, हे आलं कसं, आपल्याच कर्माचं फळ आहे. मग ते आज नव्हतं, आज तू चांगलं करतो, ह्याचं फळ तुला नक्कीच चांगलं मिळणार. पण जे पूर्वी कुठे कधी दुष्कर्म केलं होतं त्याचं फळ, त्याची वाईट परिस्थिती आपल्या वाट्याला येत असते. आणि म्हणून माणसाने सतत स्थिर मनाने, शांत मनाने येईल त्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. लक्षात घ्या, परिस्थिती वर खाली होणार. किती माणूस जरी आपण म्हटलं की पूर्व आयुष्यात केलेली कर्म चांगली किंवा वाईट ह्याचा काही हिशोब आपण लिहून ठेवलेला नसतो. आता चांगल्याचा हिशोब नाही केला तर एक वेळ चालतं, पण वाईटाचा एक केल्याचा हिशोब लक्षात ठेवलं तर दुष्कर्म केलाय तर वाईट आपल्या वाटाला आलं तर त्या लक्षात ठेवायचं, हा कर्माचं फळ हे. कळलं ना? म्हणजे दुसऱ्यावर दोषारोप करण्याचा काही अर्थ नसतो. आपणच आपलं कर्म सुधारायचं कसं, कर्म आपले कर्म म्हणजे शेवटी काय, विचार. मूळ कर्माचं काय, आपल्याकडे विचार तरी कुठून येतात, भावनेतून येतात. भावना तरी कुठून येते, भावातून येते. नेहमी लक्षात ठेवा. मग आपल्याकडे सर्वांबद्दल सद्भावना सतत राहणं हा सत्कर्माचा चांगला स्रोत आहे. आपण सहज सत्कर्म व्हायला असेल ना तर आपल्या मनामध्ये सतत सर्वांच्या बद्दल सद्भावना असाव्यात. सर्वांचं भलं होऊ दे, कल्याण होऊ दे, सर्व सुखी होऊ देत, म्हणजे कसं आहे असं त्याचं भलं होऊ दे हा जो विचार असतो. किंवा एखाद्या वाईट परिस्थिती येते, आपण पाहतो
एखादा माणूस खूप आजारी पडतो, त्याला कोण पाहत नाही वगैरे, जेव्हा आपण पाहतो तर त्यावेळेला आपल्याला लगेच माणसं काय बघत, कर्म चुकलं म्हणून दुसऱ्याबद्दल पटकन आपल्याला कळतं कर्म चुकला होणार. अरे हो, कर्म चुकलं, पण तुझ्याकडे त्याच्याबद्दल वाईट विचार नको यायला. त्याचं चुकलेलं आहे, काहीतरी चुकल्यामुळे वाटायला आलं, हे जरी खरं असलं तरी तुला मात्र त्याच्याबद्दल करुणा असली पाहिजे आणि त्या माणसाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं. काय असेल तर त्याचं वाईट काय झालं ते लवकर लवकर संपून जावं आणि पुन्हा त्याला शांती सुख समाधान मिळावं. हा मात्र विचार माणसाच्या ठिकाणी असला पाहिजे. की एखादी वाईट परिस्थिती बघितली की आपण म्हणतो काय कर्म केलं बघा, कर्माचं हे सगळं भोग आहे त्याला. खरी गोष्ट आहे, वाईट असं नाही, पण त्यात आपण जास्त न गुंता, म्हणजे शास्त्र म्हणते समजलं, पण तरी सुद्धा आपल्याकडनं त्या व्यक्तीबद्दल चांगले विचारच यायला हवेत किंवा त्याचं भलं होते, त्याचं कल्याण होते. वाटायला आज काही वाईट परिस्थिती तो मुक्त व्हावा, चांगली परिस्थिती परत यावी. कारण परिस्थिती ही बदलतच असते, शेवटी परमनंट परिस्थिती कुठचीच राहत नाही, चांगली असेल किंवा वाईट असेल. परिस्थिती म्हणजे परिणाम देणारी स्थिती. लक्षात ठेव, परिस्थिती काय आपल्याला परिणाम देत असते, सुखदुःखाचा परिणाम देत असते. ती स्थिती जी आहे त्या स्थितीप्रमाणे आपली मनस्थिती जर वर खाली व्हायला लागलं की आपण दुःखी होतो. परिस्थिती कशी असो, मनस्थिती स्थिर असली पाहिजे, खंबीर असली पाहिजे, लक्षात मजबूत असली पाहिजे. म्हणून मजबूत मन हे सुखाचं सागर आहे. म्हणजे ते परिस्थितीप्रमाणे डोलायमान जर मनस्थिती व्हायला लागली आपण दुःखी होणारच, लक्षात ठेवा. म्हणून जीवनाकडे पाहताना आपल्याला अनेक लोक सत्कर्म किंवा दुष्कर्म करताना लक्षात येत असतात, पण तिथे त्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, ते सुखी व्हावेत, त्यांची भरभराट व्हावी, त्यांच्याकडे ज्ञान भरभरून यावं, हाच विचार आपल्याकडे पुन्हा पुन्हा असला पाहिजे. दुष्कर्म करतोय म्हणजे त्याला वाईट मिळणार, हे मिळणार, हे चिंतन आपण नाही करायचंय, लक्षात घ्या. त्याच्यात आपल्याला करुणाच आली पाहिजे. अरे तो दुष्कर्म करतोय, मग त्याचं विचाराचं भलं होऊ देत, त्याला कोणीतरी चांगलं ज्ञान देणार भेटू देत की त्याच्यातून त्याची दुष्कर्म करण्याची पद्धत बदलेल, हा विचार असला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून समोरच्याबद्दल करुणा, समोरच्याबद्दल कृतज्ञता, समोरच्या व्यक्तीचा सन्मान किंवा समोरच्या व्यक्तीचा भलेपणाचा विचार, हे सतत आपल्याकडे जेव्हा व्हायला लागतं तेव्हा आपलं मन हे सत्कर्माने, सत्कर्माच्या विचाराने भारून किंवा भरून जातं. तेव्हा निसर्ग नियमाप्रमाणे चांगल्या चांगल्या परिस्थिती आपल्या वाट्याला येतात. म्हणून आपल्या वाट्याला आज चांगली परिस्थिती आहे की वाईट परिस्थिती आहे हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे, पूर्वाश्रयातल्या केलेल्या कर्मावर अवलंबून आहे. हे लक्षात आलं तर आपण इतरांना दोष न देता आपलं सत्कर्म कसं अधिक वाढेल. एखाद्या आपल्याकडे वाटायला परिस्थिती कठीण आहे, काहीतरी आहे, व्यावहारिक अपेक्षित काही व्यवहार चुकलेले असतात, काही व्यवहारातून काही अडीअडचणी आलेल्या असतात किंवा आणखीन काही गोष्टी घडत असतात, त्यावेळेला काय करायचं, त्यावेळेला निराश पण नाही व्हायचं. झालंय, पूर्वी केलेला कर्म असेल त्याचा परिणाम झाला, मग आता काय करायचं, आता अधिक अधिक चांगलं कर्म कसे, चांगले विचार कसे येतील, सतत सकारात्मकतेने कसे जीवनाकडे पाहता येईल, इथे आपलं लक्ष असलं पाहिजे. इथे पहा, इथे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगा चांगलं होणार, चांगलं होणार, चांगलं होणार. इथे चांगलं होणार हा मोठा मंत्र आहे, कळलं ना, की चांगलंच होणार ही ते जे श्रद्धा असेल आणि सबुरी असेल की श्रद्धेने हे चांगलंच होणार ही श्रद्धा, पण त्याचबरोबर त्यासाठी परिणाम चांगला होणार तो लगेच व्हायला पाहिजे असं काही लोकांना म्हटलं आता कुठे मिळालं झालं, आता कुठे झालं असं म्हणून नाही, सबुरी थोडं थांबण्याची क्षमता मनामध्ये आपल्या असली पाहिजे की चांगली परिस्थिती येणारच. म्हणून चांगली परिस्थिती आली तर अधिकाधिक लोकांचं भलं व्हावं हाच विचार तिथे असला पाहिजे. म्हणून परिस्थिती कशी असो, सर्वांबद्दल सद्भावना आपल्या मनात जितक्या जास्त राहतील तितकी आपल्या वाट्याला चांगली चांगली परिस्थिती येत असते. म्हणून हा निसर्गाचा नियम आहे, हे लक्षात ठेवा. हे सगळं नैसर्गिक किंवा ईश्वरी नियम म्हणायलाही हरकत नाही, की ईश्वरी नियमाप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून अगदी जीवनविद्येने ह्या अंगाने सगळ्या गोष्टींचं जे
व्याख्या बनवल्या आहेत त्यात आपल्या लक्षात घेता येईल. इष्ट अनिष्टकारक चैतन्य शक्तीच्या निसर्ग नियमाना आपण जेव्हा आपल्या कर्मातून चालना देतो, गती देतो, तर त्या गतीतून जी निर्मिती घडते त्यालाच नियती असं म्हणतात. नियती म्हणजे आपल्या वाट्याला चांगली वाईट परिस्थिती येते. ती कशामुळे येते? तर इथे ती व्याख्या, नियती म्हणजे काय? लोक आपल्या नशीबच असं आहे, आपली नियतीच अशी आहे असं रडत बसतात. त्याच्यापेक्षा नेमकं ही व्याख्या लक्षात आली तर आपल्याला कळेल की इष्ट आणि अनिष्टकारक चैतन्य शक्तीचे निसर्ग नियम, ह्या निसर्ग नियमांना आपण आपल्या कर्मातून, आपण विचार जे करतो त्या विचारातून जेव्हा गती देतो, त्या गतीतून जी निर्मिती होते त्याला नियती अशी म्हणतात. आणि ही नियती आपल्याला सुख किंवा दुःख देत असते. म्हणून इथे ही जी नियती म्हटली की ते परत लक्षात ठेवायचं, इष्ट आणि अनिष्टकारक चैतन्य शक्तीचे निसर्ग नियम आणि त्यांचे भले बुरे परिणाम लक्षात घेऊन मानवी मनावर जे संस्कार केले जातात त्याला संस्कृती असं म्हणतात. हे सगळ्या गोष्टी बघा कसं आहे, विचार उच्चार आचार कसे संस्कार आपण आपल्यावर करतो, त्याच्यातून ज्यावेळेला इतरांच्या बद्दल आपण जे विचार चांगले वाईट करतो ती आपली संस्कृती होते. की त्या संस्कृतीप्रमाणे, ते संस्काराप्रमाणे आपण कसे हे जीवन जगत असतो. म्हणजे धर्म तरी काय आहे? इष्ट आणि अनिष्टकारक चैतन्य शक्ती निसर्ग नियम आणि त्याचे भले बुरे परिणाम लक्षात घेऊन आपण जेव्हा जे कर्म करतो त्याला धर्म असं म्हणतात. सत्कर्म केलं तर चांगलं वाईट, म्हणजे सगळं जे काही आहे ते एका बाजूला निसर्ग नियम आहेत, ते आपल्याला चांगला वाईट परिणाम देतात. कशावर? आपण जे कर्म करतो त्याच्यावर. उगीच देत नाही कोण. आता बघा, ट्रॅफिकचे पोलीस असतात, हल्ली जरा काय चुकलं की फोटो काढतात, नंबर लागतो तिथे जातो. पण ते पोलीस उगीच फोटो काढत बसत नाही, खरोखर चुकला तरच फोटो काढतात. की सिग्नल तोडला किंवा बेल्ट लावला नाही, का ते नियम आहेत ट्रॅफिकचे, ते आले लक्षातच लगेच किंवा पार्किंग रॉंग साईडला लावली. आता आपल्याला तर लक्षात पण येत नाही पार्किंग कधी कधी चुकीची लावली, ते जर असं लाईन सोडून आपण काहीतरी गाडी इकडे तिकडे वळवतो, हे जर लक्षात येत नाही. पण त्यांच्या लक्षात आलं की ते फोटो काढतात आणि तो दंड भरावा लागतो. जर तुम्ही व्यवस्थित नियमाप्रमाणे गाडी चालवता ते काही फोटो काढत नाहीत आपला, उगीच ते पोलीस काढत नाहीत. खरं लक्षात ठेवा. म्हणजे आता तुम्ही अरे उगीच काढतात असं काही नसतं. तिथे जर आपल्या चुका ज्या झाल्या, म्हणजे त्या ट्रॅफिकच्या नियमांच्या विरोधात गेलं की हा पोलीस फोटो काढायला तयार असतो आणि आपल्या वाट्याला वाईट परिस्थिती येतो. तसंच जीवनामध्ये आपण हे जे निसर्ग नियम आहेत त्या निसर्ग नियमाप्रमाणे आपण जेव्हा निसर्ग नियमाला गती देणं किंवा निसर्ग नियमाप्रमाणे संस्कार करून घेणं, हे सगळं जे विचार करणं, ह्याला धर्म, संस्कृती, नियती, हे सगळं अर्थ जे आहे ते जसा आपला विचार तसा जीवनाला आकार, ह्या नियमावरच सगळं चाललेलं असतं. म्हणून जीवनात सुखी आणि समाधानी जर व्हायचं असेल तर सद्विचार, सद उच्चार आणि सद आचार, 3 गोष्टी आपल्याकडे नेहमी असल्या पाहिजे. सद्विचार हा असलाच पाहिजे. आता सद्विचार म्हणताना बघा, सूक्ष्मपणे लक्षात ठेवायचं, प्रत्येकाला वाटतं आपण चांगलेच विचार करतो आहोत, हे प्रत्येकाला असं वाटतं आम्ही चांगलं कर्म करतो, चांगले विचार करतो. कळत न कळत काहीतरी आपलं चुकतं. कधी कधी रागाचे विचार असतात, कधी कधी पटकन आपण उलटं बोलण्याचं एक भावना तयार होते आणि आपण उलटं बोलून जातो कोणतरी. समोरच्याचं मन दुखावतो आपण बऱ्याच वेळेला बोलण्यातून, वागण्यातून, की आपल्यासाठी कोणीतरी खूप मदत करत असतं आणि आपण त्याची किंमतच करत नाही, असंही बरंच होतं. आणि ती किंमत न करणं, आता आपल्याला माहितीच नाही आपण किंमत नाही केली, कारण आपलं लक्षच नसतं. आणि त्याच्यातून आपल्याकडे दृष्टिकोन, कोणीतरी आपल्यासाठी खूप काहीतरी करतं, पण तरी सुद्धा आपल्याला जसा हवं तसं तो वागला नाही, जसं बोलला नाही, तर आपण त्याला लगेच तोडायला तयार असतो. आपले मित्रमंडळी आहेत, घरातली मंडळी आहेत, किंवा जवळपासचे शेजारी पाजारी आहेत. आपण समोरच्याकडनं तो चांगला वागेल
ह्याची इतकी अपेक्षा करून बसलो. अपेक्षा मांडण्यापेक्षा आग्रह असतो आपला की समोरच्याने असंच वागलं पाहिजे, असंच माझ्याशी वागलं पाहिजे, असंच ते केलं पाहिजे. आणि तो आग्रह आपल्याला आपल्या ठिकाणी आपल्या मनाचं का नाही झालं तर तो आग्रह आपल्या मनामध्ये दुर्भावना निर्माण करतो. म्हणून समोरच्यानेच असंच वागलं पाहिजे हा अट्टासही आपल्याकडे असता कामा नये. सगळ्यात महत्वाचं आहे, कारण आपलं सगळं समोरच्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो, म्हणजे परावलंबी होतो. समोरचा चांगला वागला तर आपण आनंदी, समोरचा वाईट वागला तर आपण दुःखी, असंही होतं कामा नये. समोरचा वागणं हे त्याचं कर्म आहे, तो त्याचं कर्म त्याच्या पद्धतीने करतोय. आपल्याला मात्र सतत सत्कर्मच करायचं आहे हा निश्चय स्वतःच्या ठिकाणी घट्ट धरला पाहिजे. हा निश्चय जोपर्यंत आपण धरत नाही ना तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटायला येत असतात. आता नवरात्रीचे दिवस आपण म्हणतो तर नवरात्री सगळे साजरे करतात. पण नवरात्री आणि दसरा म्हणजे नेमकं काय आहे लक्षात घ्या. नवरात्री कोणत्या? या नवरात्री म्हटल्यानंतर इथे अज्ञानातून ज्या गोष्टी आपल्याकडे होत असतात त्या म्हणजे रात्री आहेत. त्या अज्ञानातून कसं दुष्कर्म आपल्याकडनं होतं की नकारात्मक विचार होतात ते आपल्या नवरात्री आहेत. आणि त्याच्यावर आपण जर कंट्रोल केला तर जीवनात दसरा प्रगट होतो हा त्याचा अर्थ. आपण काय करतो, आज सफेद कपडे, आता उद्या आणखीन पुढचे दुसऱ्या रंगाचे कपडे, तिसऱ्या रंगाचे कपडे. आनंद घ्यायला वरवरचा आहे. खरं म्हणजे विचार कसे केले पाहिजेत इथे माणसाचं लक्ष असतं. कपडे कोणत्या रंगाचे घातले म्हणजे मी नवरात्री साजरा केला असं जे माणसाला वाटतं. म्हणजे रोज आहे ना, आज सफेद रंग होता, आज पहिला दिवस सफेद, उद्या दुसरी माळ म्हणतात. तर दुसरी माळ म्हटलं की आणखी काय लाल पिवळा काही रंगबिंग असेल त्याप्रमाणे माणसं त्या कपड्यांचा विचार खूप करतात. पण त्याच्यापेक्षा आपण विचार काय करतो, आपण आपलं सत्कर्म काय करतो, आपला कर्तव्य धर्म आपण सांभाळतो की नाही. सर्वात महत्वाचं आपल्या वाट्याला आलेलं कर्म अत्यंत प्रेमाने आणि प्रामाणिकपणे करणं हे सत्कर्म आहे. लोक आता आपल्या वाट्यामुळे आपण पैसे मिळवण्यासाठी नोकरी करतो, धंदा पाणी करतो, सगळं करतो. तिथे मनापासून प्रामाणिकपणे जेव्हा आपण आपलं सत्कर्म करतो म्हणजे त्यावेळेला तिथे आपलं जे कर्म म्हणजे आपल्या वाट्याला असलेला कर्तव्य धर्म, आपल्या वाट्याला आलं कर्म हे आपला कर्तव्य धर्म आहे. म्हणजे कसं आहे की एखादा पुरोहित आहे आणि पुरोहित म्हटलं की पूजा अर्चा करणं हा त्याचा कर्म आहे आणि ते प्रामाणिकपणे तो करत असेल, प्रामाणिकपणे त्याच्यातून लोकांना तो चांगलं मार्गदर्शन करत असेल, देवत्वाचा भावाने तो कसं काय पूजा अर्चा करत असेल त्याच्या ज्ञानाप्रमाणे तर तो प्रामाणिकपणे करतो, तो त्याचा कर्तव्य धर्म झाला. नकारात्मक असता कामा नये एवढं मात्र लक्षात ठेवायचं. कोणतीही गोष्ट किती चांगली आणि वाईट म्हणताना ती नकारात्मक होता कामा नये किंवा इतरांच्या बाबतीत ती त्यांची निंदा नालस्ती अशा पद्धतीने काही होता कामा तर इतरांच्या बाबतीत सर्वांना ती आनंददायी असली पाहिजे हाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण हे समजून घेता आलं पाहिजे. आपणच कधी कधी विचारातून मनाचा निराशा निर्माण करतो, चिंता करतो, काळजी करतो. असं होतं कधी कधी मन कसं होईल आपलं, कसं होईल आपलं, कसं होईल आपलं असं करून माणसं काही वेळ चिंता करत नकारात्मक विचारतं. मग हे सगळं समोरच्या बद्दल असलेला आग्रह तिथे परत बाहेर पडतो. हा असा करत नाही, तो तसा करत नाही, तो तसा करत नाही. आणि तो इतका निराशाजनक वृत्ती निर्माण होते की माणूस त्यावेळेला त्याला वाटतच नाही तो आनंदी आहे म्हणून, तो अतिशय दुःखी होऊन जातो. स्वतःच्याच कल्पनेतून माणसं दुःखी होतात विचारात. परिस्थिती चांगली वाईट असली तरी ते चांगलंच होणार आणि जेव्हा श्रद्धेने जे आपण ह्या गोष्टी करायला लागलो की चांगलं होणार आहे, परमेश्वराची कृपा होणार आहे, ह्या सगळा विचार जेव्हा आपण करून सत्कर्म करण्याचा किंवा सहजपणे चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न आपण होत असेल तर त्याच्यातून आपल्या वाट्याला चांगली परिस्थिती हे येतेच. आज नसेल तर ते येणार, होणार ते चांगलंच होणार हा विचार प्रत्येक क्षणोक्षणी माणसाला असला पाहिजे. चांगल्या परिस्थितीत पण चांगलंच होणार म्हणता आलं पाहिजे. वाईट परिस्थिती असेल आणि प्रतिकूल परिस्थिती, वाईट मी प्रतिकूल परिस्थिती असते. आता ती प्रतिकूल परिस्थिती असेल तरी तिथे चांगलं होणार, चांगलं होणार, चांगलं होणार हा विचार पुन्हा पुन्हा देत राहा. जितकं मनापासून हे चांगलंच होणार, चांगलंच होणार करायला लागताल त्या मनापासून केलेल्या विचाराला गती मिळते आणि त्या गतीप्रमाणे शुभ नियती तुमच्या वाट्याला येणारच.
लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, प्रत्येकाचं संकटातून रक्षण व्हावं. संकट येतात, बाहेरच्या लोकांना जे संकट येतं त्यावेळेला त्यांचं रक्षण व्हावं हा पहिला विचार आला पाहिजे. पूर्व येत आहेत, कुठे तर आग लागते, खूप काही अनिष्ट घटना घडत असतात काही ठिकाणी, पण तिथे आपल्याला त्यांचं भलं होऊ दे, भलं होऊ दे, कल्याण होऊ दे हा विचार असला. प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडे जाऊ शकत नाही, प्रत्यक्ष आपल्याला तेवढं काम करण्याची तेवढी ताकदही नाही, पण विचार करण्याची ताकद आहे. विचारातून सत्कर्म करा. जे प्रत्यक्ष कृतीतून जमत नसेल तर विचारातून सत्कर्म करावं की समोरच्याचं भलं होऊ दे, कल्याण होऊ दे, रक्षण होऊ दे. सर्वांना ही भावना निर्माण, म्हणजे कृतज्ञता जितकी आपल्या इतरांबद्दल तेही सत्कर्म आहे. लक्षात घ्या. कृतज्ञतेतून जेव्हा आपण एखाद्याचं चांगलं कर्म करतो त्याचं कौतुक आपल्या मनात असेल आणि ते कौतुक जेव्हा मनामध्ये असतं त्याप्रमाणे विचार बघा चांगले व्हायला लागतात. या सगळ्या भावना ज्या आहेत ना, त्या भावना सद्भावना ज्या होतात तर तिथे सद्विचार हा येतोच, की सदुच्चार हा होतोच, की सदाचार हा होतोच तिथे. म्हणून मनापासून आपल्या ठिकाणी सद्भावनाच निर्माण कशा होतील का त्याचं चिंतन कसं होईल इथे लक्ष ठेवा. म्हणजे ही खरी देवाची उपासना, म्हणजे चांगल्या विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना असं जीवनविद्या जे सांगते त्याचं हे गुह्य आहे की हित ते करावे देवाचे चिंतन. असं जे सांगितलं तर लोक म्हणतात देवाचं चिंतन करणं हिताचं. खरं गुह्य काय, लोकांचं हित करणं किंवा लोकांच्या हिताचा विचार करणं हेच देवाचं चिंतन. लक्षात आलं की नाही, की लोकांचं भलं व्हावं, लोकांचं कल्याण, आपल्या जवळच्या सगळी मंडळी की आपल्या कक्षेत येणाऱ्या मंडळी सगळ्यांचं भलं होऊ दे, कल्याण होऊ दे, हा हिताचा विचार जितका आपण करत असतो तेच देवाचं चिंतन आहे. कारण ते दिव्यत्वाला दिलेलं एक सहजपणे स्फुरण आहे. लक्षात घ्या मनातून की सर्वांचं जो येईल समोर त्याचं भलं होऊ दे, समोर त्याचं भलं होऊ दे हा ज्या विचार येतो तो हिताचा विचार जेव्हा इतरांचा आपण करतो तेच देवाचं चिंतन आहे. आपण म्हणतो मी देवदेव देवदेव केलं की देवाचं चिंतन झालं, पूजा अर्चा केली, देवळात गेला, हे असं केलं, पूजा अर्चा केली, परत नवरात्रीचे गरबा जाऊन खेळले, नवरात्रीला यज्ञ केला की तिथे आपण हिताचं चिंतन, देवाचं चिंतन केलं. ते केलं आणि लोकांच्या हिताचा विचार नसेल तर ते देवाचं चिंतन म्हणून काही उपयोग होऊ शकत नाही. कारण देवाचं स्मरण हे लोकांच्या हिताच्या चिंतनाच्या कडे परिवर्तित झालं पाहिजे. जे म्हणून आपण देवाला नमस्कार करतो, देवाचं स्मरण करतो, तेव्हा इतरांच्या बाबतीत त्यांच्या भलेपणाचा विचार आपल्याकडे सहज येत असेल ती देवाची उपासना असते. लक्षात ठेवा, ही अशी देवाची उपासना करणं सोपं आहे खरं, पण बऱ्याच लोकांना हेच माहीत नाहीत. कर्मकांडातून भक्ती केली की आपण मोठं काहीतरी केलं, आणि हे मोठं काहीतरी केलं हे काहीच नसतं. कारण जर तिथे सत्कर्म होत नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. म्हणून सर्वांच्या ठिकाणी सद्भावना निर्माण व्हाव्यात, सर्वांना सत्कर्म करण्याची सहज प्रेरणा निर्माण व्हावी हा विचार आपण सतत सर्वांसाठी करावा आणि त्या सर्वांसाठी आपण आहोत ते आपल्यालाही व्हावा. लक्षात घ्या, आपणही तसंच केलं पाहिजे. आपण काहीतरी खूप चांगलं वागतो जावं तसं नाही, मग आपल्याला ती प्रेरणा सतत असावी आणि सतत प्रेरणा जी आपल्याकडे यायला लागते त्यावेळेला सहज समाधान प्राप्त होतं. लक्षात घ्या, आनंद, सुख, शांती आणि समाधान ही सगळी स्वानंदाची रूप आहेत. आणि त्यामुळे कधी सुखसोयी मिळाला की बरं वाटतं ते सुख आहे, नाही असं नाही. तर त्याची ते सगळं आपल्याला प्रत्येकाला मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाचं मन समाधानाने राहिलं पाहिजे, जीवनात त्याच्या आनंद निर्माण झाला पाहिजे. प्रत्येकाचं चांगलंच होऊ दे, चांगलंच व्हावं हा विचार. अनिष्ट घडत असेल तर तिथे जास्त चांगलंच होऊ दे हा विचार असू द्या. बघा, प्रत्येकाचं चांगलं होऊ दे. तर तुमची ओळख असो की नसो कोणाशी, त्या संकटात पडलेली काही माणसं असतात त्यांचं भलं होऊ दे हा विचार येऊ दे. सद्भावना जितक्या अधिक तीव्र होतील तितकं आपल्या जीवनामध्ये चांगले परिस्थिती, चांगल्या सद्भावनेतून चांगल्या गोष्टी आपल्या वाट्याला येतात आणि इथे हे सहज सुखी होण्याचा हा राजमार्ग आहे. हा राजमार्ग सर्वांना
प्राप्त व्हावा आणि सर्व सुखी व्हावेत, सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.